गुरुवारी रात्री भिवंडी शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। इमारतीचा एक भाग कोसळून अनेक नागरिक जे आहेत त्या मलब्याखाली दबले गेले होते। NDRFची टीम असेल, TDRFची टीम असेल, त्यांना रेस्क्यू करण्यामध्ये रात्रभर लागली होती आणि 9 जणांचे मृतदेह जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत। मी सध्या त्याच इमारतीच्या इथे आहे। हा इमारतीचा काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे। खरं तर 2 इमारती आहेत लागून। ही जी इमारत कोसळली होती ही A विंग होती आणि बाजूची जर इमारत आपण पाहिली तर ती पण त्याच अवस्थेत आहे, अति धोकादायक अवस्थेत आहे। तर प्रशासनाने आता या इमारतीमधील नागरिकांना आदेश दिलेले आहेत, खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत, कारण ही सुद्धा इमारत जी आहे ती कमकुवत झालेली आहे, जीर्ण झालेली आहे। मुसळधार पाऊस जर पडला तर ही सुद्धा कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या इमारतीतील देखील नागरिकांना खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून भविष्यात कोणतीही अशा प्रकारची पुन्हा दुर्घटना घडू नये। कारण ही जी इमारत आहे ही एकच इमारत आहे, फक्त जी इमारत कोसळली ही A विंग होती आणि बाजूची जी इमारत आहे ही B विंग आहे। त्यामुळे जीवितहानी या इमारत कोसळून 9 जणांमध्ये झालेली आहे। 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRF आणि TDRFचे जवानांना यश आलेलं आहे। मात्र आणखी काही जण असण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्च ऑपरेशन जे आहे ते थांबवलेलं नाही आहे, ते सुरूच आहे। मात्र ही बाजूची बिल्डिंग जर आपण पाहिली तर ही देखील जीर्ण अवस्थेत आहे। त्यामुळे ही देखील नागरिकांना यातून देखील बाहेर काढणं गरजेचं आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता या देखील इमारतीतील सर्वच नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे भिवंडी शहरामध्ये ज्या इमारतींना अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे अशा देखील इमारतीतील नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्याचे सूचना देखील मंत्री आपत्ती व्यवस्थापनचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत। त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक इमारतींना अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतं आणि पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याने या इमारती जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारती कोसळून अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल, राज्य शासन असेल यांनी योग्य ती खबरदारी घेऊन या सगळ्या इमारती खाली करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी, ठाणे।